या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। मुख्याध्यापकाकडूनच शाळेतील शिक्षिकेचा लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला। या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला। सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित जुन्या शाळेतील मुख्याध्यापकानं शिक्षिकेचा विनयभंग केला। जुलै 2024 ते 19 जानेवारी 2026 या काळात मुख्याध्यापकानं वारंवार सांगूनही छळ सुरूच ठेवला। त्याच्या सततच्या त्रासाला वैतागून शिक्षिकेनं पोलिसात धाव घेतली। लैंगिक छळ तथा विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याचा अंदाज येताच मुख्याध्यापक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। MD बिराजदार असं त्या संशयित आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे। फिर्यादी 13 वर्षापासून त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी 10 वर्ष त्या शाळेत विनाअनुदानित तत्वावर काम केलं आणि आता त्यांना 40% वेतन मंजूर आहे। त्या शाळेतील मुख्याध्यापक देखील 13 वर्षापूर्वीच नेमणूक झालेला आहे। जुलै 2024 मध्ये त्या मुख्याध्यापकानं चुकीच्या आणि वाईट नजरेतून पाहून अश्लील हावभाव करायला सुरुवात केली। 6 महिन्यांपूर्वी त्याने मोबाईलवरील स्टेटसवर पतीसोबत ठेवलेला फोटो पाहून तुम्ही खूप छान दिसता, नवऱ्यासोबत फोटो ठेवू नका, साडीवरील एकटीचा फोटो ठेवा अशी टिप्पणी केली। त्यावेळी फिर्यादी शिक्षिकेनं मुख्याध्यापकास वैयक्तिक आयुष्यावर आपण काहीही बोलू नका असं बजावलं होतं। त्यानंतर सुद्धा त्याच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही। घरी गेल्यावर तो मेसेज व्हिडिओ कॉल करत होता। त्यांना एकदा वैयक्तिक मेसेज पाठवू नका अशी विनंती केली होती, तरी पण बिराजदारनं फिर्यादीला व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव केले असंही फिर्यादीत नमूद आहे। दाखल गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राजगुरू तपास करत आहेत।